त्यानंतर आपण पुन्हा एकदा मॅचकडे. राहुल ऑन स्ट्राईक. CPL 2025 चा थरा आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच. बॉलर सागर तयार. टाइमर स्टार्ट आहे. ब्लॉकल चेंडू होता, सन्मान दिलाय पहिल्याच बॉलला. खरं तर तुम्ही पाहताय राहुल यांच्या माध्यमातून चांगला बॉल होतो. यॉर्कर लेंथवरती बॉल टाकला. त्या बॉलला आपण पाहतोय आदरपूर्वक सन्मानपूर्वक खेळले गेलं. 9 वरती संघाचा गाडा थांबलेला आहे. स्विच हिट, स्विच हिट. चेंडू चाललाय राहुलच्या बॅट बंद. स्विच हिटचा यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिट. राहुल थांबत नाहीये. स्विच हिटचा किंग आहे राहुल आणि चेंडू आपण पाहतोय सीमा पार आहे. 4 धावांसाठी चौकार. चिंचाळे गावचे क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्तात्रय भाऊ कदम या ठिकाणी उपस्थित झालेत. भाऊ आपलं मनापासून स्वागत आहे. त्यांना देखील क्रिकेटची फार मोठी आवड आहे. ते देखील आज वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आज 10 मॅच आपल्याला कव्हर करायचे. यावेळेला फुल टॉस. इथं काय घडलंय? फटका फसलाय आणि झेल सुटलेला आहे. राहुल यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न, सॉरी यावेळेला फाईन लेगच्या दिशेने फटके खेळल्यात. 2 चौकार स्विच हिटचे आले तर एक चेंडू फाईन लेगला जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. 23 धावा आल्या. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. स्कोर कार्ड वरती 23 धावा लागल्या जात आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 लागल्या. तिसऱ्या ओव्हरसाठी आता बॉलिंगच्या मार्गवरती. म्हणजे ह्या ओव्हर मध्ये तुम्ही पाहताय आतापर्यंत 3 वाईड 1 नो बॉल आहे. इथं काय घडलंय? आणि हा देखील चेंडू चाललाय सीमारेषे. थँक्यू. आज उद्धव यांचं षटक संपेल का नाही हा देखील प्रश्न आहे. कारण की बॉल टाकलेत बघ किती. आतापर्यंत बॉल टाकले गेलेत 6. त्याच्यामध्ये 3 वाईड आहे, 1 नो बॉल आहे आणि 2च बॉल चांगले आहेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स. म्हणजे आज जो बोनस मिळतोय ना त्याचा फायदा ब्लॅक हंटर्स उठवत आहेत. इथे देखील फुल टॉस होता. हलक्या त्याने खेळलेत आणि गॅप मध्ये बॉल आहे. इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गुदगुल्या 4 धावा चौकार. थँक्यू. डीजे ऑपरेटर किती वेळा तुम्हाला आय लव्ह यू म्हणाली? एकच गाणं तुम्ही किती आल्यापासून मी पाहतोय. ओके धन्यवाद. सगळ्यांचं मनोरंजन करा. षटकार मिळतोय 6 धाव्यांसाठी. षटकार आहे. या षटकात प्रचंड मागायला आग लागली. 21 धाव्यांचे षटक आले आतापर्यंत. आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 44 रन्स. 44 धावा धावफलकावरती आहेत. मित्रांनो सुरुवातीला जर आज पाहिलं ना तर ब्लॅक हंटर्स टीमचा जो काही निर्णय होता जसं त्यांना माहिती आहे उन्हाचा तडाखा चालू झाला होता. यावेळेस इथं देखील तुम्ही पाहताय वाह काय फटका खेळलेत राहुल. चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 रन चौकार. डीजे ऑपरेटर काय झाले तुम्हाला? 48 धावा धावफलकावरती आहेत. टीमचं नुकसान आहे त्याच्यात. तिथं लाईव्ह टीम देखील जबाबदार नाही आणि कोणीच जबाबदार नाही. म्हणून सिंगल धाव आपण पाहतोय घेतली जाते धावफलकावरती. आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय लागल्या जात आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या मध्ये 3 संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धावफलकावरती आहेत. धन्यवाद मॅचकडे. चाणक्य गोलंदाज आहेत. स्टेप आउट करून खेळलेला बॉल. तो बॉल देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर आहे.
थँक्यू. यावेळेला देखील आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. खरं जर तुम्ही पाहताय मोठा फटका खेळू शकता त्या बॉलवरती. फ्रेडचा बॉल आहे इथं आपण पाहतोय सिंगल घेतली जाणार आहे जरी झेल जरी टेपला तरी परंतु फ्रेडचा बॉल आहे इथं काय. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बाजूला फटका खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण पाहतोय परंतु हा बॉल देखील पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार आहे. फिल्डिंग देखील पहा अशी अनोखी सेट केली आहे सुजित. धावफलकावरती आपण जाणार आहोत. स्कोर कार्ड वरती 62 धावा लागल्या जात आहेत. 62 रन्स होणं स्कोर कार्ड. 62 धावा धावफलकावरती आहेत. तुम्हाला देखील विजय तितकाच महत्वाचा आहे. हे दोन्ही संघ काल 6, 7, 8 नंबरच्या रँकिंग वरती राहिलेले आहेत. यावेळेस पुन्हा गॅप बॉल मध्ये बॉल. राहुलला माहिती आहे फिल्डर नव्हता. 4 धावा चौकार आहे. थँक्यू. षटक संपलेला आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 66 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 66 धावा लागल्या. 4 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉल अजून शेष. 70 धावा धावफलकावरती आहेत. राहुल गायकवाड 16 बॉल 48 वरती नाबाद आणि 12 चेंडू 18 वरती मनसूर मुल्ला आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलेत राहुल. या स्पर्धेतला चौथा अर्धशतक पाहायला मिळणार का. यावेळेला स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू तुम्ही पाहताय कॅप मध्ये आणि टाळ्याच्या गजरात स्वागत करा. या स्पर्धेत चौथा अर्धशतक ठोकणारा बॅटर ठरलाय राहुल गायकवाड. आज आपला अनुभव दाखवतोय मी म्हणेल ब्लॅक हंटर्स टीम साडी. षटकार इतर पाहायला मिळतोय. बंधांचा इशारा आपण पाहतोय. स्विच हिटचा एकमेव असा फलंदाज आहे ज्याच्याकडे परफेक्ट स्विच हिट आहे तो म्हणजे राहुल गायकवाड. आतापर्यंत या स्पर्धेत पाहायला मिळालाय. सकाळी प्रणव पाटीलने देखील एक स्विच हिट ट्राय केला होता. त्याच्या देखील बॅटमध्ये एक चौकार आला होता. तो प्रयत्न आता गोल्ड टीम साठी आज तशी गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. फुल टॉस वारंवार ही बॉल तुम्ही पाहताय लालच दिलं जाते आणि त्या लालचचा फायदा उठवला जातोय राहुल कडनं. खणखणीत चौकार. थँक्यू. ही इनिंग बरोबर आता 21 मिनिटात 5 ओव्हर टाकल्यात ओल्ड इज गोल्ड संघानं. त्यांचं मी मनापासून कौतुक. कमाल आहे खेळाडूंची. युवा खेळाडूंनी प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. प्रॅक्टिसला महत्व द्या. तुम्ही नक्की चांगली गोलंदाजी करू शकता मी म्हणेन परंतु प्रॅक्टिस मे बी परफेक्ट. सादिक तयार होत आहेत. जाऊयात मॅचकडे. हा बॉल सुपला स्टाईल खेळायचा आहे. सुपला शॉट मी म्हणेन परंतु तिथं देखील आपण पाहतोय नो बॉल आहे. यावेळेला चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. तिथं क्षेत्ररक्षक आहे. सिंगल घेतली जाते. दुसरीचा देखील प्रयत्न आहे. रनआउटचा चान्स आणि इथं तुम्ही पाहताय बॅटर बाद आहे. यावेळेला पुन्हा रिव्हर्स आणि टायमिंग जबरदस्त. स्विच हिट. चेंडू सीमा बार. षटकार. सगळ्याधिक हायएस्ट स्कोर या 2 दिवसातला 105 धावा धावफलकावरती लागल्यात. रॉयल चॅलेंजर्स बंडलकरचा देखील रेकॉर्ड मोडलाय ब्लॅक थंडर्सने. आज काय सुरुवात केली आहे. काल ज्या टीमनं 2 पराभव पाहिलेत त्या टीमचा आज कमबॅक काय सुंदर आहे पहा. ब्लॅक थंडर्स 105 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 2 बॉल धावा तर आल्याच आल्यात मी म्हणेल. 3 नो बॉल आहेत. इथं देखील तुम्ही पाहताय राहुल थांबत नाहीये. राहुलची आपण पाहतोय तुफान खेळी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. थँक्यू. आणि राहुलचा देखील एक रेकॉर्ड झालाय. 111 धावा 1 विकेट तुम्ही पाहताय आणि सगळ्यात एकाच मॅच मध्ये सामन्यामध्ये धावा बनवणारा 75 धावा एकट्या 24 बॉल मध्ये राहुल गायकवाडनं बनवल्यात.
112 धावा आहेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, तिथं आपण पाहतोय सादिक यांचा आपण पाहतोय. ओ फेकी खराब. सिंगल आपण पाहतोय घेतली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक डाव एक इनिंग मैदानाच्या मध्ये कंप्लीट होते आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना ब्लॅक थंडर्स टीमनं बनवल्यात 113 धावा आणि 114 धावांचं टार्गेट. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ठेवले गेले 114 धावांचं टार्गेट. ओल्ड इज गोल्ड. 114 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मित्रांनो, राहुलची खेळी आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वाधिक हायएस्ट स्कोर एका मॅच मध्ये बनवण्याचा विक्रम तो करतोय. 25 बॉल 76 धावांची खेळी, 16 बॉल 27 मनसूर मुल्ला. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप 114 धावांची भागीदारी. काल रेकॉर्ड होता मोठ्या पार्टनरशिपचा, पंकज निकम आणि विश्वजित गायकवाड यांचा, तो रेकॉर्ड मोडलेला आहे. आणि हे पहा आता बॉलर धावा सांगतो बा. सागर गायकवाड 2 ओव्हर टाकल्या 26 धावा दिल्यात. संजय शिंगाडे सर 2 ओव्हर 34 धावा दिल्यात. उद्धव गायकवाड 26 धावा दिल्यात एकाच ओव्हरमध्ये. आणि सादिक काझी यांनी 1 ओव्हर टाकली 27 धावा दिल्यात. म्हणजे आज गोलंदाजी चर्चेचा भाग राहिला ओल्ड इज गोल्ड टीमची.